नागरिकांच्या महसूल विषयक अडचणी एका छताखाली सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर अभियान टप्पा 1 अंतर्गत बिलोली पंचायत समिती कार्यालय येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे अध्यक्षस्थान बिलोलीचे तहसीलदार गजाननजी शिंदे यांनी भूषविले, तर नायब तहसीलदार खंडारे साहेब, पंचायत समितीच्या बेंद्रीकर मॅडम, मंडळ अधिकारी धुळगुडे साहेब, विस्तार अधिकारी हिराये साहेब तसेच विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे महसूल विभागाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारी पोहोचवणे, तक्रारींचे तत्काळ निवारण करणे आणि डिजिटल सेवांचा प्रभावी वापर वाढवणे हा आहे। शिबिरात फेरफार नोंदी, डिजिटल 7/12 आणि 8 उतारे, रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र अशा विविध सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। सिंगल विंडो सर्व्हिस डिलिव्हरी प्रणालीमुळे नागरिकांना अर्ज स्वीकारणे, पडताळणी आणि सेवा वितरणाची प्रक्रिया अधिक वेगवान व पारदर्शक झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। यावेळी उपनगराध्यक्ष अनुप अंकुशकर, सेवतीकर मॅडम, रायसल मॅडम, पाटील साहेब, परळीकर साहेब, फावडे साहेब, अमजद चाऊस, माजी नगरसेवक वलिउद्दीन फारुकी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषेराव भालेराव यांनी केले। तसेच बिलोली मंडळ अधिकारी बेंद्रीकर मॅडम, बिलोली ग्राम महसूल अधिकारी संजय पाटील, भालेराव तलाठी, रायबोले मॅडम, बोपचे तलाठी, पोरडवाड तलाठी, राठोड तलाठी, दीपक जाधव तलाठी व इतर तलाठी कर्मचारी देखील उपस्थित होते। महसूल प्रशासन आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या समाधान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शासनाच्या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे। कॅमेरामनसह कमलाकर जमदडे, लोकसेवा लाईव्ह न्यूज, बिलोली। या शिबिराचा उद्देश हे आहे की सेवा या लोकांना ऑफिसमध्ये न येता त्यांच्या जवळ जाऊन त्यांना जे काही सेवा देता येतील त्या सेवा शासनाने द्याव्या, महसूल विभागाने द्याव्या हा याचा हेतू आहे। आम्ही आमच्या कार्यालयामार्फत ज्या काही सेवा आहेत ते वारंवार देत राहू, यापुढेही देत राहू। फक्त आपण आम्हाला सहकार्य करावं अशी विनंती करतो। आपण या ठिकाणी आला, कार्यक्रमाची शोभा वाढवली, आपलं स्वागत करतो आणि माझ्या शब्द सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।